सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8. शेवटच्या क्षणी काय आठवणार. ओवी 151 ते 200 मधून आपण जाणून घेऊयात. जेव्हा मनुष्य देह सोडण्याच्या अंतिम क्षणी असतो तेव्हा त्याच्या मनात काय चाललंय हेच त्याच्या पुढच्या प्रवासाचं दार ठरतं. श्रीकृष्ण सांगतात, ज्याच्या अंतकरणात अखंड माझं स्मरण आहे तो मृत्यूलाही सहज पार करून मला प्राप्त होतो. चला तर मग आपण पाहूयात ओवी 151. ऐसे जे शरीर ते तीन भवतीची पूर्ती नरम, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. असे जे अनर्थकारक आणि खोटे शरीर ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूप होऊनच राहिलेले आहेत त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुन, मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोकांसहित सर्व लोकींचे प्राणी पुन्हा जन्म घेणारे आहेत, पण कुंतीपुत्रा माझ्यापर्यंत आल्यावर पुनर्जन्म नाही. ब्रह्मपणाचे भडसे न चुकतेचे पुनरावृत्तीचे वळसे, परिनिवटली यांचे जैसे पोट न दुखे. सहज विचार करून पाहिले, ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यांना जन्ममरण फेरे चुकले नाही. जसे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही ना तरी चेलियानंतरे, न बुडजे स्वप्नी चेनी महापुरे. ते विमाते पावले ते संसारे विपत्तीची ना. जागा झालेला मनुष्य स्वप्नातील महापुराने बुडत नाही, तसे माझ्या स्वरूपी प्राप्त झाल्यावर ते पुन्हा संसारात लिप्त होत नाही. एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकांचळाचे. जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थ श्रेष्ठ आणि स्वर्गादी लोक पर्वतांचे शिखर जे ब्रह्मभुवन म्हणजे सत्यलोक. जे गावींचा पहारू देवई एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळवणी पाती उठी एकसरी 14 जणांची. ज्या सत्य लोकरूपी गावाचा एक प्रहर दिवसांपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, जिथे एका दिवसात 14 इंद्रांची पंगत उठते. जे चौकडिया सहस्र जाई ते ठाये ठाव विळूची होई, आणि तैसेची सहस्रवरी पाहे रात्रीचे पहा. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. त्याप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे तेथील एक रात्र होते. एवढे अहोरात्र जेथींचे तेने न लूटतीचे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. जेथे दिवस आणि रात्र एवढी मोठी आहेत त्या कालात जे मरत नाही ते भाग्यवान हा दिवस पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होय. एरा सुरगणांची नवाई विशेष सांगावीत काही, मुद्दल इंद्राची दशा पाही दिशांचे 14. इतर देवांचे आश्चर्य काय सांगू. देवांचा मुख्य राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. मयाचे आहे 8 पहारा ते, आपुलिया डोळा देखते जे आहाती गातयांते अहोरात्र भीत म्हणी पेन. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्र असे व्यक्ती म्हणतात. अव्यक्ता व्यक्ते या सर्व प्रभवंते हराहर गमे, रात्र गमे प्रलीयन्ते तत्रे वक्तव्य संज्ञके, भूतग्रामंस एवाय भुक्ता भूत्वा प्रलिभ्यते, रात्रागमे वंशा पार्थ प्रभवंत नागमे. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला म्हणजे अव्यक्तापासून सर्व वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला आरंभ झाला म्हणजे त्याच वस्तू अव्यक्त नामक वस्तूंमध्ये लीन होतात. हे अर्जुना, प्राण्यांचा तोच हा समुदाय असा पुन्हा पुन्हा जन्म पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्माला येतो. हे ब्रह्मभुवनी दिवस पाहे ते वेळी गणना केही न समाये,
ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा त्याची मोजदाद करता येणार नाही. असे लीन असलेले जग हे साकार होते. पुढती देहाची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढे दिवसाचे 4 प्रहार संपले की हा आकार समुद्र आटतो आणि पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरायला लागतो. शारदेची प्रवेशी अर्भे जिरती आकाशी. मग ग्रीष्माची जैसी निगती पुढती. ऐशी ब्रह्मदिनाची आदी ही भूतसृष्टीची मांदी. मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसांच्या आरंभी हे प्राणीमात्रांचे समुदाय 1000 चौपड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. पांढी रात्रीचा अवसरू होई आणि विश्व अव्यक्ती लगा जाई. तोही युग सहस्र मोठ का पाहे आणि तैसेची रचे. मग रात्रीची वेळ होते, विश्व अव्यक्तात लीन होते. तीही 1000 चौपड्यांची रात्र उजाडली की पूर्वीप्रमाणे जग उत्पन्न होऊ लागते. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाची प्रळयो आणि संभूती. ही ब्रह्मभूनीची आहुती अहोरात्र माझी. हे सांगण्याचे कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो. कैसे थोरवीचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा. कधी पुनरावृत्तीची मापा शीघ जाहला. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा. तो सृष्टीरूपी बीजाची साठवण आहे, तरी पण तो पुनरावृत्तीच्या मापाचे टोक शीघ झाला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ते गावींचा गा पसारा. तो हा दिनोदय एक सरा मांड तू असे. अर्जुना, एरवी हा त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्यावर एकदम रचला जातो. पाठी रात्रीचा समूह पावे आणि अपेसाची साठवे. मनी जेथेची तेथ स्वभावे साम्याचे. मग रात्रीची वेळ झाली की त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो आणि जिथून उत्पन्न झाला त्या साम्याला येतो असे म्हणतात. जैसे वृक्षपण बीजा असे आले की मेघ हे गगन जाहले. तैसे अनेकत्व जेथ सामावले तेथ साम्य म्हणे प्रेम. जसे झाड बीज रूपाला येते अथवा ढग आकाशरूप होतात त्याप्रमाणे या अनेक तत्वांचा जिथे समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. परस्तस्मातु भावोन्योक्तो व्यक्ताक्त सनातनः यंस सर्वेषु भूतेषु नश्यसु न विनश्यति. पण या अव्यक्ताहून वेगळी सनातन परमात्मा रूप अशी जी दुसरी अव्यक्त वस्तू आहे ती संपूर्ण भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. तेथ सम विषम न दिसे काही मनोनी भूते हे भाष नाही. जे विदुधची चाहली यादही नाम रूप जाय. जसे झाड बीज रूपाला येते अथवा ढग त्या आकाशरूप होतात त्या अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. त्या समस्थितीत सम विषमता दिसत नाही म्हणून भूते असे शब्द तिथे नाहीत. जसे दुधाचे दही झाले असता दुधाचे नावरूप जाते. ते व्याकार लोपासरिसे जगाचे जगपन भ्रंशे. कधी जेथे चाहले ते जैसे तैसेची असे. त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जग पण नाहीसा होतो. पण जेथून जग झाले ते अव्यक्त जसेच्या तसे असते. तैतया नाव सहज व्यक्त आणि आकाराई तेची व्यक्त. हे वास्तविक सूचित एरवी दोन्ही नाही. म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात आणि आकाराला आले की त्याला व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त हे सापेक्ष आहेत. स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. जैसे आटली रूपे आटले पण ते कोटी म्हणिपे. पुढती तो घना रूप हारपे जे वेळी अलंकार होती. अलंकार आटवल्यावर त्याला लगड म्हणतात.
पुढे त्यास लगडीचे निरनिराळे अलंकार होतात. त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा हा नाहीसा होतो. हे दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसे व्यक्ता व्यक्ताची कडसनी वस्तूंच्या ठाई. अलंकार आणि लगड या दोन्ही स्थितींना एकच आधारभूत सोने असते. त्याप्रमाणे आकार जग आणि निराकार माया यांचा विस्तार चैतन्याच्या ठिकाणी आहे. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. ते चैतन्य साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे अथवा क्षणभंगूर असणारे असेही म्हणता येणार नाही. ते या दोन्ही भावांपलीकडील नित्य सिद्ध असे आहे. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपन नासिले निनासे, अक्षरे पुसली अन पुसे अर्थू जैसा. जो परमात्मा हे विश्वरूप बनूनही विश्वाचा आकार नाहीसा झाला तरी नष्ट होत नाही. जशी पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्यातील बोध हा नष्ट होत नाही. पाहे पातरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड जात, ते विभूता भाविन नाशत अविनाशचे. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, पण त्यांचा आधार असलेले पाणी मात्र सर्व काळ असते. तसे या नाशवंत प्राणी मात्रांचे आधार चैतन्य अविनाशीच असते. ना तरी आटती अलंकारी, नाटते कनकसे जयापरी, देवी मती जीवांकारी अमरचे आहे. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, तसे मर्त्य जीवांच्या आकारात जे अमर आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमोहा परमागतिं य प्राप्य न निवर्तते तद्वान परम मम. ज्यास अव्यक्त व अक्षर असे म्हणतात त्याला परमगती म्हणतात. वेळेवर प्राणी परत येत नाही हेच माझे परमपद आहे. या ते अव्यक्त मनोई कोडे, म्हणता स्तुती हे से नावडे, जे मन बुद्धी न सापडे मनोनिया. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मन बुद्धी अगोचर आहे म्हणून. आणि आकार आलिया जयाचे, निराकारण नवचे, आकार रूपेन विसंचे नित्यता गाम. आणि आकाराला ज्याचे निराकारण पण जात नाही आणि आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही. मनोनी अक्षर जे म्हणीजे, ते मीचे म्हणता बोध ही उपजे, जया परोता पैसून देखीजे, या नाम परमगती. म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, ज्याचा अक्षर म्हटले असता बोधही उत्पन्न होतो आणि ज्याच्या पलीकडे काहीच विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. परी आघवा इहि देह पुरी, आहे निचेलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी मनोनिया. परंतु जो देहरूपी नगरात झोपल्याप्रमाणे नांदतो, कारण तो कोणताच व्यापार करत नाही अथवा करवतही नाही. एरवी जे शरीर चेष्टा, त्या माझे कही नठते का सुभटा, दाही इंद्रियांची अमाता वाहताची हाती. अर्जुना, शरीराच्या सर्वही क्रिया सतत चालत राहतात, तसेच दाही इंद्रियांचे व्यापार हे सुरूच आहेत. उकलून विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा, भीतराही पावे. मनाच्या चव्हाट्यावर विषयांचा व्यापार चालू असतो, त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाचा कर जीवालाही पावत होतो. परीराव बहुलिया सुखे, जैसा देशींचा व्यापारून ठके, प्रजा आपुलाले निअभिलाखे करताची असते. परंतु राजा सुखाने झोपला असला तरी राज्याचा व्यवहार थांबत नाही. त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करतच असते. तैसे बुद्धी जहन जाणणे, कामनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूंचे. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप फेऱ्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार आणि प्राणवायूंची हालचाल.
हे देह क्रिया आघवी न करविता होय बरवी, जैसा न चलविते सिदबी लोकूचा देव. ही सारी देहक्रिया परमात्म्याने न करवता होतात. जसे सूर्य जरी लोकांना चालत नसला तरी लोक आपणच चालतात. अर्जुना तया परी सुतला ऐसा हे शरीरी, मनोनी पुरुषांगा अवधारी मनिपे जयाते. त्याप्रमाणे अर्जुन आत्मा या शरीरात भिजल्यासारखा राहतो, म्हणून याला पुरुष असे म्हणतात असे समज. अर्जुना तया परी सुतला आहे शरीरी, मनोनी पुरुषुगा उधारी मनिपे जयांते. त्याप्रमाणे अर्जुना आत्मा या शरीरात निजल्यासारखा राहतो, म्हणून याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते पुरुषो म्हणोये. आणि प्रकृतीरूप पत्नीशी एक पत्नी व्रताने हा राहतो, म्हणून याला पुरुष असे म्हणतात. पै वेदांचे बहुवचपन देखीची ना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरून होय देखा. पण 4 वेदांचा विस्तार या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचेही पांघरून आहे. ऐसे जाणून योगीश्वर, जया ते म्हणते परात्पर, जे अनन्य गतींचे घर गिवसितये. असे त्या पुरुषाचे स्वरूप जाणून योगी लोक त्याला परात्पर असे म्हणतात. असा परमात्मा अनन्य भक्तांचे घर शोधत येतो आणि त्यांना लाभतो. जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजी गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. जे भक्त काया वाचा मनाने एका परमात्म्याशिवाय दुसरे काही जाणत नाही, अशा एकनिष्ठ भक्तांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे ते चांगले शेत आहे. हे त्रैलोक्याचे पुरुषोत्तम, ऐसा साच जयाचा मनोधर्म, तया अस्तिकाचा आश्रम पांडवागा. हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्याची पक्की समजूत आहे, अर्जुना त्या अस्तिकांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. जे निर्गवांचे गौरव, जे निर्गुणांची जाणीव, जी सुखाची राणीव निराशांची. जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आणि निरीच्छ पुरुषांचे जे सुखाचे राज्य आहे. ते संतोषी या ओढिले ताट, जे अचिंतानाथांचे मायपोट भक्तीसी उजुवाट जया गावा. जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणाऱ्यांचे मायपोट आणि भक्ती ही ज्या गावची सरळ वाट आहे. हे एक एक सांगू निवाया, काही फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया तो ठाऊची होय जे. अर्जुना हे एक एक सांगून विस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेलो असता ते ठिकाणच आपण होतो. हिमांची या झुळका, जैसे हिमांची पडे उष्णदका, का समोर झाली आरका तमची प्रकाशू होय. थंडीच्या झुळकांनी जसे गरम पाणी थंडच होते, अथवा सूर्यासमोर आल्यावर जसा अंधार प्रकाश बनतो. तैसा संसार जया गावा, गेला सांता पांडवा, होऊन ठाके आघवा मोक्षाची. अर्जुना त्याप्रमाणे संसारच्या गावाला पोहोचला असता मोक्ष सुख रूपच होतो. तरी अग्निमाजी आले, जैसे इंधनाची अग्नी जहाले, पाठीन निवडेची काही केले काष्टपण. जसे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होते, ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा जसे वेगळे राहतच नाही. ना तरी साखरेचा माग होता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नभे पंडू सुता जिया परी. अथवा ऊसाची साखर झाल्यावर कितीही बुद्धिमान असला तरी जसा साखरेचा ऊस करता येत नाही. ज्याच्या अंतःकरणात अखंड माझे स्मरण असतं, तो मृत्यूलाही सहज पार करून मला प्राप्त होतो असे श्रीकृष्ण म्हणतात.
म्हणूनच प्रत्येक क्षणी ईश्वरांचे स्मरण ठेवा, कारण शेवटचा क्षण कधी येईल हे कुणालाच ठाऊक नसतं. ज्यांचं जीवन भगवंतांच्या नामस्मरणाने रंगलेलं असतं त्याच्यासाठी मृत्यू हा शेवट नसून तो परम शांतीकडे जाणार